कोरडे सीताफळ खाणाऱ्या आईला चारले सीताफळ रबडी। तर नमस्कार मंडळी, तुम्ही बघतायत माझ्या बाजूला सीताफळाची टोपली आणि हे सगळे पिकलेत आणि याचीच बनवू सीताफळ रबडी। हे बघा सीताफळांचा डोंगर। रबडीसाठी लागणारे काही साहित्य घेतले, जसे की चाळणी, भगोणं आणि 2-4 सीताफळ, तेही घरच्यांचा नकार पचवून। आणि हे सगळं चाललं होतं याच्यासाठी। मग काय, व्यवस्थित आतला गर काढून घेतला आणि त्याला असं मस्त कुचकरलं, तेही तालात। रबडीसाठी भगोणं ठेवलं गॅसवर, जरा बूड तापवलं की टाकलं जरा दूध, तेही रॉमीचं उरलेलं। जरा साखर टाकली, तेही थोड्या थोड्यानं 2-4 वेळा गर आणि दूध दोन्ही मिक्स करून घेतले। हे बघा तुमचा भाऊ आणि मीच बनवलंय म्हणून दाखवतोय, पण वेगळाच फील येत होता आणि हे सगळं पहिल्यांदा होतं माझ्यासाठी। जरा जळाल्यासारखा वास येत होता आणि कळतच नव्हतं नेमकं काय होतंय। हे सगळं झाल्यावर घेतलं डब्यात ओतून, तेही दमादमानं। पहिलं बाबांना विचारलं कसं झालंय, बाबांनी तर तारीफच केली, राव लय भारी। हे आणि ही दुःखी माणूस बघा मलाही पाहिजे म्हणत होता। मग आपणही चव घेतली, लय भारी जमलंय राव, अगदी मस्त। मग काय, आईला द्यायचं होतं आणि तेही देऊन विचारलं कसं झालंय आई। आई पण बोलली एकदम झकास। तर चला मग भेटू पुन्हा, बाय बाय।